रामकृष्ण हरी. आपला आज्ञाधारक रणकाम कृष्णा पाटील. अतिशय सुंदर असं बोरोटी गावातील बस स्टॉप आहे. तुम्हाला मी दाखवलं अतिशय सुंदर. या साईडला कचरा पडलेला आहे. इकडं कचरा टाकतात. इथं थांबल्यानंतर कचऱ्याचा वास येतोय. इथं बस स्टॉपला येऊन थांबणारी कुणाची तर आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे. आज या बस स्टॉपची अवस्था अतिशय बेकार आहे. यावरती कोणाचं लक्ष नाहीये. पाटी समोर आहे. येणाऱ्या बस ड्रायव्हरलाही बस स्टॉप दिसत नाहीये. या साईडला बस स्टॉपची पाटी पाहिजे. एक ह्या साईडला पाहिजे जेणेकरून बस स्टॉप माणसाला दिसेल. येणाऱ्या प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने बस स्टॉप पाहिजे. आज इथली अवस्था बघा. एकदम घाण आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच. तर अशा बस स्टॉपवरती थांबायची सुद्धा लाज वाटते आम्हाला. त्या ठिकाणी कसे आपले माता माऊली थांबत असेल त्याचा विचार कोणी केलाय का? कोणी या गोष्टीवरती विचार केलेला नाहीये. गावाच्या विकासासाठी कोण बोलत नाहीये. गावाच्या विकासासाठी कोण धडपड करत नाहीये. प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक गोष्टीसाठी धडपड करायची आहे. वैयक्तिक गोष्टीमध्ये काय भेटतं काय नाही वैयक्तिक त्या सर्व गोष्टीवरती प्रत्येक नागरिक धडपड करतोय. गावासाठी धडपड करा. आज गावाचा विकास म्हणजे प्रत्येक घराचा विकास. काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज जर कॉलेजला जायचं म्हटलं तर त्यांना याच बस स्टॉपवरती येऊन थांबावं लागतं. ते सकाळी सकाळी फ्रेश होतात. फ्रेश माइंडनी आज तिकडे येतात. मुलं असतील, मुली असतील. सकाळी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी फ्रेश माइंडनी या बस स्टॉपवरती येतात. त्या बस स्टॉपवरती थांबतात. तर त्यांचा दिवसभराचा मूड खराब होतो. सकाळी सकाळी इथं आल्यानंतर या बस स्टॉपवर दारूच्या बाटल्या दिसतात. मग जे विद्यार्थी आहेत त्यांनी हेच प्रेरणा घ्यायची का इथनं दारूच्या बाटल्या बघून सकाळी सकाळी कॉलेजला कॉलेजला जायचं का? हा पण मोठा प्रश्न आहे. त्यासाठी इथे या गोष्टीवरती नियंत्रण कोणाचं पाहिजे होतं? या गोष्टीवरती नियंत्रण पाहिजे. आज गावकर्त्यांना, गाव चालवणाऱ्यांना फक्त बाकीच्या गोष्टीवरतीच त्यांचं नियंत्रण आहे. ज्या गोष्टीमध्ये त्यांचा फायदा आहे, अशा गोष्टीमध्ये नियंत्रण न ठेवता ज्याच्यामध्ये समाजाचा फायदा आहे, गावाचं हित आहे, गाव गाडा कोणत्या गोष्टीमुळे चालला आवडणारा, परवडणारा, लागणारा त्यांना ज्या गोष्टी लागतात, त्या गोष्टी गावकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत. त्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत. गावामध्ये लागतच काय? व्यवस्थित पाणी लागतं, व्यवस्थित रस्ते लागतात, 24 तास लाईट लागते, प्रवाशांना बस स्टॉप लागतं, वाहतूक लागते. या सगळ्या गोष्टी आज गावकऱ्यांना लागतात. एखादा मतदार मागून मागून काय मागतो? आपल्या नेत्याकडे काय मागतो? त्या तर गोष्टी मागतो. त्यांच्या गरजेच्याच गोष्टी जर त्यांना मिळत नसतील, जर अशी अवस्था असेल, तर त्यांनी बघायचं कुणाकडे? एकदा का मतदान झालं, की त्यानंतर कुठल्याही गोष्टीची दखल घेतली जात नाही. पुढचे 5 वर्ष आले किंवा मतदान आलं, की त्यानंतरच निवडणुकीच्या पुढं-पुढं विकास कामे चालू होतात. निवडणुकीच्या पुढं-पुढं आश्वासनं चालू होतात. तर या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. निवडणूक झाली, निवडून दिला उमेदवार, की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मनाने केल्या पाहिजेत. आपण दिलेले आश्वासनं त्यांनी पाळले पाहिजेत. मायबाप जनतेची काय चूक आहे? तुम्हाला त्यांनी प्रामाणिकपणे निवडून दिलं, तर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पण ते असं झालेलं नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत नाहीयेत. तुम्ही फक्त आणि फक्त ज्यामध्ये तुमचं हित आहे त्याच गोष्टी तुम्ही करत आले. इलेक्शनला गेलेला पैसा तुम्हाला काढायचा पडलेला असतो. बरोबर तुम्ही असे काम आणता, की ज्या कामातून तुम्हाला 2 पैसे मिळतील असे काम आणतात. पण ह्या छोटे-छोटे जे गोष्टी आहेत, हे बस स्टॉप झालं, जिथे वाहतूक झालं, ह्या गोष्टी तुम्हाला नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं. तुम्ही ठेवत नाहीत. गावाच्या बाहेर बस स्टॉप असेल, तर सांगितलं जातं, की ते आमच्या हद्दीत नाही, हे आमच्या हद्दीत नाही. हे चुकीचं आहे.
मायबाप जनतेची काय चूक नाहीये. जे इथून पुढे बी गावाचा गाडा ओढणाऱ्यांनी ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. 1 तास झालं बसलोय. प्रत्येक 10 मिनिटाला एक बस चालली आहे, पण कुठल्याही बसवाल्यांचं इकडे बस स्टॉपवर लक्ष नाहीये. अजिबात बस थांबत नाहीये. बसच थांबना. वर्षानं कसं करायचं? रोज बस फुटवर जा बसायला पैसे घालायचे. म्हाताऱ्या माणसानं कसं करायचं? बसच थांबणार दादा. बस थांबना बघा भैया. आईचं जे आहे एकाचाच प्रश्न नाहीये, असे प्रत्येक महिलांचा प्रश्न आहे, प्रत्येक प्रवाशांचा हा प्रश्न आहे. इथे बसच थांबत नाही. मग याची जबाबदारी कोण घ्यायला पाहिजे होती? आतापर्यंत काय केलं यांच्यासाठी? किती दिवस झालं या प्रश्न आहे, या प्रश्नावरती कोणच बोललेलं नाहीये. बऱ्याच वेळा मला पण आज मी जेवढं फिरतो त्यावेळेस एकच सांगतात की बाबा आम्हाला पगार आणण्यासाठी जाण्यासाठी बसला थांबावं लागतं. 1-1 तास बस थांबत नाहीये. आणि बस थांबल्यानंतर सुद्धा इथं अडचण होती. बस थांबल्यानंतर प्रवासी बसला नाही तोपर्यंत बस चालवतात. असे बरेच प्रॉब्लेम आहेत. यावरती कोण सोल्युशन देणार? यावरती कोण विचार करणार? आलेले तसेच चाललेत. येथे निवडणूक झाली तसंच चाललेलं आहे. तिथं गाड्या थांबवायचं करावं लागतंय बाबा. गाडीवाल्याला दिसतच नाहीये. बस स्टँडच दिसत नाही. आज 1 तास झालं मी इथं बसलोय, एक पण बस थांबत नाहीये. नाही. व्हिडिओ मध्ये पण दाखवलं बसचा स्पीड काय आहे. अरे इळभर बीत थांबते बस काय थांबना म्हणतात. इळभर बीत बसला तर तुम्ही गाडी थांबवणार झाली तिथे एक बस थांबना झाली दादा भैया. एक बस थांबना. आता आम्हाला गडबडीने काही गाड्या गेल्या बघा. गेली गाडी. गेली गाडी. कसा मी थांबवून देतो तुम्हाला बस. ह्या बाजू साहेब. ह्या बाजू जी. बोला. आम्हाला चढता येत नाही. टाकीवर येतात आणि दवाखान्याला डॉक्टर म्हणतोय की तुम्ही लवकर काय येत नाही. काय मला येत नाही. आम्हाला इथं गाडी स्टेजवर इथं बस स्टँडवर गाडी काय मला कधीच थांबणं गेल्यात. महिना झाला कोर्स आहे डॉक्टरचा. तर काय करावं इलाज ह्याला? ह्याचा कुणी गावातला बी सरपंच ते बी काही म्हणजे भाग घेईना. प्रत्येक मुली रोज महिना दिवस झाले डॉक्टर म्हणते लवकर येत जा. आम्हाला लवकर जाणं होत नाही. त्याच्या एक बस थांबत नाही. 10 बसाचा त्याचा तर थांबत नाही. त्याला इलाज हा खूप प्रयत्न करा. या प्रश्नावरती अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन हा लवकरात लवकर सोडवावा लागेल. आज यांना डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. 1 महिना झालाय ट्रीटमेंट चालू आहे. इथं येतात 1-1, 1.5 तास इथं बसतात. एक तर आपल्या गावाला कुठल्याही इमर्जन्सीसाठी अँब्युलन्सची सुविधा नाहीये. ठीक आहे, नसू द्या, अँब्युलन्सची सुविधा नसू द्या इमर्जन्सीसाठी. पण आता यांना कोर्स चालू आहे. 1 महिना झाला. डॉक्टरनी सांगितलं वेळेमध्ये या. इथं बसून 1-1, 2-2 तास जर इथं जर ते बसले तर व्यवस्थित कधी पोहोचतील? वेळेत पोहोचतील का? डॉक्टर म्हणतात तुम्ही वेळेवर येत नाहीत. मग तिथं गेल्यानंतर यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करत नाहीत, गडबड करतात. वेळेत गेल्यानंतर वेळेत ट्रीटमेंट होईल, व्यवस्थित होईल सगळं. मग यांच्याकडे लक्ष देणार कोण? वय आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खरं तर आपल्या गावामध्ये क्लिनिक पाहिजे, छोटासा दवाखाना पाहिजे. ते नाहीये. सरकारी दवाखाना पाहिजे पण ते नाहीये. जर तो असेल तर माणूस इमर्जन्सी तिथं दाखवलं तर त्या माणसाला बरं वाटेल. पण आज बघा अर्धा तास झाला एकही गाडी नाही. एक गाडी गेली ती थांबली नाही. यावरती काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे, सरपंचांनी निर्णय घेतला पाहिजे. साहेब आमच्या करता करा, गोरगरिबा करता जरा बस थांबण्याची योजना करा. इथं नितीन अवघड होऊ लागले. आम्हाला काही पैसा जवळ नसतोय. ऑटोवाले 40 रुपये 30 रुपये मागणी करते. तर बसा नसली तर बघा तुम्ही काय कधी या. आता काय यावं कसं? पैसा जवळ नसल्यावर बसणं का 2 रुपये का होणं लावले ती द्या देता येता म्हणलं तर ती थांबतच नाही बस.
पॅसेंजर रिक्षाची पण सोय नाहीये. बस जरी थांबली नाही तर पॅसेंजर रिक्षा असतील तर लवकर प्रवासी गेले असते, त्याची पण सोय नाहीये. या गोष्टीवरती पण कोणी विचार केलेला नाहीये. आमच्याकडचा करा साहेब एवढं अवघड झालंय आम्हाला म्हातारपणी. लई प्रश्न अवघड आहे आमचा. काय करणार? इलाज नाही आम्हाला खेडेमध्ये काही. बघा काय वेदना आहे त्यांच्या, या वेदनेवरती कोणी बोलायला तयार नाहीये. बाकीच्याच गोष्टी चाललेल्या आहेत, बाकीच्याच गोष्टीमधून त्यांना टाइम भेटेना. 10 ते 15 बस गेल्यानंतर एक बस थांबली. ती बी बस कशी थांबली, ज्या वेळेला मी कॅमेरा बसकड केला, त्याला दाखवलं कॅमेऱ्यामध्ये, ज्या वेळेला त्याला कळालं की शूटिंग चालू आहे, त्या शूटिंगच्या ह्याच्याने त्यांनी ती बस थांबवली. शूटिंग चालू असलेली बघून त्या बसवाल्यांनी बस थांबवली. जर इथे जर एक कॅमेरा जर लावला, पलीकड पोल आहे, त्या पोलवरती जर एक कॅमेरा लावला, तर आपल्या गावातील जे जाणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांवरती पण नियंत्रण राहील. उद्या इथं आपली माता माऊली थांबलेली असते किंवा एखादा इथं थांबल्यानंतर उडवूनच गेला. आपल्या इथं घडलेले किस्से आहेत, रोडला थांबलेल्यांना चालणाऱ्यांना सुद्धा उडवून गेलेले आहेत. म्हैस उडवलेले आहेत पहिलं, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. इथं एक कॅमेरा पाहिजे बस स्टॉप वरती. एक कॅमेरा असेल तर व्यवस्थित नियंत्रण बस स्टॉप वरती राहील. त्यामुळे लवकरात लवकर इथे कॅमेरा पण लावण्यामध्ये यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भीम. जय कोट, जय कोट. जय मल्हार. जय शिवराय. जय श्री